म्हणून प्रॉब्लेम. कल्पना जर शाश्वत असती तर देव आपल्याला मिळालाच असता ऑल द टाइम. आपल्याला माहिती आहे सगळीकडे, आपल्या हात बाहेर सगळीकडे वगैरे. पण जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ती कल्पना आहे, त्यामुळे ती शाश्वत नाही आहे. त्याच्यामुळे देव काय काही वेळेला त्याला कळतं की नाही, देवाला पण वाटतो आपल्या भेटीला काय येत नाही, आपल्याला मदत का करत नाही, आपली पोरं अशी का वागतात, आपण देवाचे भक्त असून. देव तरी काय करेल, पोरं भारी आहेत देवापेक्षा. या सर्व गोष्टींना काही उत्तर नाही आहे. आम्ही आमच्या प्रयत्नांनी थोड्याफार प्रमाणामध्ये करू शकतो. शेवटी प्रत्येकाचं नशीब हे आहे. पण एका गोष्टीला मात्र शाश्वतता आहे, ती म्हणजे मी या गोष्टीपेक्षा. खरं वाटत नाही इतकं केंद्रस्थान सगळ्या विश्वाच्या अनुभूतीचं केंद्रस्थान कोण आहे? मीच. माझी जी अनुभूती आहे तेच तर केंद्रस्थान आहे विश्वाच्या अनुभूतीचं मला होणार आहे. तर मी हे जर केंद्र आहे तर त्या मीशी संबंधित जर चित्त राहिलं मूळ स्वरूपाशी, मीच्या मॅनिफेस्टेशन आणि का ओरिजिनल असे दोन स्वरूप आहेत. आणि मॅनिफेस्टेड जो पार्ट आहे तो पर्सनॅलिटीचा आहे, आणि ओरिजिनल जो आहे तो शाश्वत तत्वस्वरूप. त्याचंच वर्ण आत्मा म्हणून केलं. आत्मा म्हणजे एक स्वतंत्र कुठली तरी गोष्ट नाही, आपणच. आपलं मूळ स्वरूप म्हणजे आत्मा. जास्ती कटकट न करता आम्ही जर का मंत्रांनी स्ववरती लक्ष केंद्रित केलं तर आम्हाला अनुभव येतो त्याचा. थोड्या थोड्या क्षणभर येईल, 2 क्षण येईल, 5 क्षण येईल. कशाचा हा अनुभव आहे? कशाचा अनुभव नाही? कॉन्शियसनेस समजणं. विचार आणि कल्पना यांच्यापासून वेगळी गोष्ट आहे जाणीव, मी. ती पकडली बुद्धीने आणि हळूहळू तो काळ वाढत गेला कॉन्शियसनेस ऑफ सेल्फचा. असं करता करता त्यांनी सगळं बुद्धी ऑक्युपाय केली. सस्मित समाधी, अस्मित समाधी, सास्मित समाधी म्हणजे समजायला अजिबात अवघड नाही गोष्ट आणि प्राप्त व्हायला सुद्धा अवघड नाही. समजून घेतलं आणि नीट केलं तर. जर का फिरतच बसलं तर जन्मात प्राप्त होणार नाही. कारण की गावावर फिरलं तरी देखील शेवटी मी कुठं गावात मिळणारच नाहीये, माझ्यातच मिळणार आहे. त्यामुळे मी जर का गावावर फिरत बसलो तर ते होतच नाही, जन्मभर होत नाही. मग लोकांना असं वाटतं की काय झालं, आम्ही इतकं करतो. करूच नका ना. तत्व समजून न घेतल्यामुळे असं होतं. सगळ्या याचं एकच म्हणणं आहे सगळ्या शास्त्रांचं की जे चैतन्यमय परमात्मा तत्व विश्वात आहे ते शरीरामध्ये आहे, तेच तुझं स्वरूप. फिनिश. हे शब्द झाले. हे विचाराने असा अनुभव असता तर कितीतरी मजा आली असते ना, की झटकनच आपण पासच होऊन गेलो असतो. पण नाही होत आहे. नुसत्या थेरीला पासिंग नाही आहे, प्रॅक्टिकलला पासिंग. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. पण प्रॅक्टिकली खास तर एक्सपिरियन्स ॲक्वायर करायचा. मग गुरु शिष्य हेच गुरु सांगतात. ऐक शिष्य इथेचे वर्म स्वय तुझ्या आहे असं ब्रह्म. त्याचा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट इज गोइंग टू सेल्फ. सास्मित समाधी. हे सगळं मला कळलं, प्राप्त व्हावं असं वाटतं. आणि प्राप्त होण्याच्यासाठी मी एका पद्धतीने प्रयत्न करीन. त्या प्रयत्न करण्याच्या वेगाला आणि तो वाढवण्याला संवेग असं म्हणतो.
संवेग म्हणजे तरी काय? ऍक्सिलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे किती काळात तुम्ही तो गती वाढवत आहात. नुसतं दररोज 5 मिनिटं आम्हाला बसायला सांगितलं, 25 वर्ष बसलो. असं किती बावट आहेस तू. 5 मिनिटं सुद्धा तुला बसता येत नव्हतं म्हणून 5 मिनिटं सांगितलं. 25 वर्ष 5 मिनिटं बसायला सांगितलं का? वाढव. आणि तो वाढवतोच किती प्रमाणात. त्या एकूणच जीवनाचे त्याच्याकडे जाण्याची दिशा आणि त्याच्याकडे जाण्याचा वेग या दोन्ही मिळून त्याला गती असं म्हणतात. स्पीड विथ डायरेक्शन म्हणजे वेलॉसिटी, गती. ईश्वराकडे जाण्याची दिशा आणि त्याच्याकडे असणारा वेग या दोन्हींनी मिळून गती होते. तो वेग वाढवण्याची प्रेरणा संत देतात म्हणून गती कारणे संगती सज्जनाची असं म्हटलेलं आहे. म्हणून या गोष्टीला प्रेरणा मिळू शकते, परंतु प्रेरणा याने सतत काम नाही चालवता कामा. अंतस्फूर्त मी जाण्याचा प्रयत्न करतो आणि अंतस्फूर्त जाण्याचं जी आतली प्रेरणा जितकी प्रबळ आहे तितका तो संवेग तीव्र. मृदू, मध्यम आणि अधिमात्र. तीव्र संवेग म्हणजे अधिमात्र. हे झालं पाहिजे. 1 महिन्यात अर्ध्या तासापर्यंत मी मजल मारेन म्हणजे बसण्याची. दर महिन्यात आपण 2-2 मिनिटं वाढवू. हा मंद संवेग झाला. सांभाळायला पाहिजे, इक्विव्हॅलंटली सांभाळायला पाहिजे. ही गोष्टी कितीतरी महत्वाच्या आहेत. हे काहीच समजतच नाही. तर हे म्हणतात म्हणून आपण बसू. मृदू संवेग आहे पण मृदू. काही गोष्टीच्या इतकंच याला महत्व आहे. मध्यम सर्वात याला महत्व आहे. काही गोष्टी त्याच्याबरोबर चालतील. तीव्र संवेग प्रत्येक गोष्टीच्या मध्ये ज्या वेळेला एखाद्या उद्देशाकडे झेप घेण्याची जी प्रवृत्ती असते ना त्याला तीव्र संवेग असतो. कुठे मारुती वेळ नाही उडाया तयाचे परी स्फूर्ती दे देवराया. असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मारुती जसा उड्डाण करून जातात तशा प्रकारे माझ्या स्फूर्ती दे. होतीच त्यांच्याकडे, ती तशीच होती. मग या तीव्र संवेग मारुतीचं उदाहरण हेच आहे की जन्मल्या डायरेक्ट सूर्याकडेच आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे ज्ञानाकडे जाण्याची प्रवृत्ती असा त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. बालवयातच असणं, मधल्या सर्व गोष्टी बाजूला टाकण्याची सामर्थ्य हे नसतं. इच्छा असते, सामर्थ्य कमी असतं. पण हे सामर्थ्य प्रयत्नांनी वाढत जातं. या योगामधलं ती गोष्ट माणसाला कळत नाही. त्यामुळे कोणतरी सामर्थ्य देईल, मग आपण उडी मारू. नाही मारता येणार. तुझ्याच सामर्थ्याने उडी मारायला लागेल. हे तीव्र असणं अधिमात्र जर असेल तर ते विशेष होय. म्हणजे ती व्यक्ती त्या योगाच्या अवस्थेच्या जास्ती जवळ आहे. आसन तीव्र संवेगानं आसना हे कशाने होतं? इच्छा धरून प्रयत्न करणे. संवेगाचा अर्थ इच्छा धरणे नाही.
योग्य रीतीने प्रयत्न करीत राहणे. एका दिवशी प्रयत्न केला की 12 तास बसणार आता. आणि दुसऱ्या दिवशी बसून काही नाही असं असून त्याचा उपयोग नाही. 12 तास बसणं हा महत्वाचा भाग नाही आहे. रोज बसून वाढवत नेणं असं त्याचा अर्थ आहे. एकाच वेळेला उन्मनी अवस्था प्राप्त झाली आणि त्याच्यात ते बसले, गोष्ट वेगळी. त्या रमाशक्ती मिशनच्या त्या रमाबाई, आमच्या इथं ते रमांबिका मंदिर आहे ना त्यांचं, त्याच्यावरून आहे ते कर्वेनगरला. असं मुक्तानंदांच्या शिष्या त्या आणि का त्या नीटपणाने साधना करत होत्या. संसार प्रपंच व्यवस्थित करू, असं नाही की प्रपंच टाकून दिलं, पण त्याच्यानंतर त्याची काय एक दिवस तिची आंतरिक अनुभूती विशेषतः झाली. त्याच्या बसल्या 60 तास. अलीकडची गोष्ट आहे, रामकृष्णांची गोष्ट तर पलीकडची गोष्ट आहे. मग आपल्याला आपण असंच बसायला पाहिजे, सगळ्या लोकांनी पाहायला पाहिजे. म्हणजे आपण असं बसायला पाहिजे हे गौणच आहे, सगळ्या लोकांनी पाहायला पाहिजे मुख्य आहे. असं कशाला बसायला पाहिजे? तू थोडा वेळ बस, तुला काय करायचं ते कळलं पाहिजे, ते कळताना ते वाढवलं पाहिजे. होता 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 ते आपोआप डेव्हलप होईल. म्हणून हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न वेगाने करणे, आणि तो जो काही वेगाने केलेला प्रयत्न हे ईश्वराच्या दिशेने म्हणजे प्राप्तीच्या दिशेने हा प्रयत्न असणे, आणि तो जास्ती वाढवत नेणे. तीव्र संवेग, संवेगच नाही तीव्र संवेग. संवेग इज एक्सेलरेशन, गती वाढवत नेणे. या वयात नाही जमणार असं मरेपर्यंत वाटतं. या वयात नाही, पर्यंत तरुण पण वाटतं की या वयात नाही जमणार, नंतर मधल्या वयात वाटतं की या वयात नाही जमणार, कारण की काय इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि काही इतक्या लोकांचं आपल्याला करायचं आहे वगैरे. नंतर वृद्धपणी म्हणतात आता या वयात नाही जमणार. कोणत्या वयात? पण तीव्र संवेग याचा अर्थ मान कापून देईन वगैरे असली भानगड करू नको. डोकं कापून देवाच्या पाशी ठेवीन. देवाला कुठं पाहिजे तुझ्यासारख्याचं डोकं? काय असले काही जे भानगड आहेत तमोगुणात्मक रीतीने काहीतरी करत राहणे, याला तीव्र संवेग म्हणत नाही. तीव्र संवेग म्हणजे जास्तीत जास्त नीट समजून घेऊन जास्तीत जास्त योग्य मार्गावरती जास्तीत जास्त प्रयत्न. थोडीशी भावना आहे, असायला पाहिजे, आणि मग त्यानुसार त्याचा पण एक जोश असतो की नाही मी हे करणार आहे. हे जरी काय असलं तरी सुद्धा समजून घेऊन योग्य प्रयत्न करण्याला जास्ती भर देणं पाहिजे. नुसत्या भावनेच्या आधिक्याने ते होत नाही. जरूर असावं भावनेचं आधिक्य, त्याचा खूप उपयोग होतो. पण स्वामींच्यासाठी मी बसणार तर तुझ्यासाठीच बस. स्वामींसाठी कशाला बसणार? स्वामींच्यासाठी तेच बसले होते, त्यामुळे ते स्वामी झाले. तुझ्यासाठी बस हे लक्षात येत नाही. उगीच काहीतरी आपण करत बसतो की त्याने सांगितलं म्हणून बसतो, असं नको. माझ्यासाठी मी बसणार. अंडरस्टँडिंग क्लिअर पाहिजे, मी का करतोय, आणि ते करण्याने मी कुठं जाणार आहे, काय होणार. ईश्वर प्रणिधानात्वा पुढचं सूत्र आहे की ईश्वर प्रणिधानाने सुद्धा ही समाधी स्थिती, ईश्वर प्रणिधानात्वा म्हणजे ईश्वर प्रणिधानाने सुद्धा, म्हणजे याच्याबरोबर ईश्वर प्रणिधान सुद्धा हवं असं त्यांना म्हणायचं. ईश्वर प्रणिधान याचा अर्थ ईश्वर स्मरण असा घेतला जातो, हा एक अर्थ आहे. पण त्याच्या प्रणिधान या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. एक अर्थ आहे वापरणे, प्रयोग करणे, प्रयत्न करणे, लक्ष देणे, ध्यान, समाधी आणि अर्पण, एवढे त्या प्रणिधान या शब्दाचे अर्थ. आणि सगळे जर बघितले तर सिक्वेन्शियली आम्हाला त्याच ठिकाणी घेऊन जातात की जी गोष्ट आम्ही समाधीसाठी म्हणून करत असतो, योगाचा प्रयत्न.
कारण प्रयोग करणे हा तर भाग सुरुवातीचा झाला. प्रयत्न करणे किती स्थिती प्राप्त होण्याच्यासाठी, म्हणून लक्ष देणे ही तो गोष्ट असायलाच लागेल की आतमध्ये लक्ष ठेवायचं तत्वावरती, स्ववरती, आत्मतत्वावर. ध्यान लक्ष पूर्ण एकाग्रतेने धरून तेच आलंबन मंत्रासहित त्याच्यावरती पुन्हा पुन्हा लक्ष ठेवत राहणे. आलंबन, ध्यान, समाधी. आणि या सर्व गोष्टींच्या बरोबर अजून एक गोष्ट आहे की अर्पण. अर्पण काय करायचंय? जी काही वृत्ती असेल ती अर्पण करायची. मनात उठणाऱ्या सर्व वृत्ती सोडून देणं, टाकून देणं, बंद करणं यापेक्षा त्या अर्पण करणं सोपं असतं. देवाला अर्पण करा, गुरूंना अर्पण करून टाका. वेडावाकडा भाव मनात निर्माण झाला, मध्येच रामकृष्णाचं म्हणत आई बघ ना, म्हणजे जगन्मातेला, याचा अर्थ तोच आहे की अर्पण करणे, ईश्वराच्या स्मरणाने ते अर्पण करणे. म्हणून या सगळ्या अर्थांनी थोडक्यात म्हणजे अनुसंधान, ईश्वराचं अनुसंधान खूप महत्वाचं सूत्र हे समजलं जातं. याचं कारण की इतक्या वेळपर्यंत ईश्वराचा काही संबंधच नव्हता योगसूत्रामध्ये. या सूत्रात पहिल्यांदा संबंध आला. याच्या अगोदरचे सगळे सूत्र बघा, आता योगानुशासनम पासून सुरुवात झाली. योगश्चित्तवृत्ती निरोध तदा द्रष्टा स्वरूपे वस्तान वृत्ती सारूप्यमितरत्र वृत्तया पंचतया, असं करत 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 वृत्ती कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत, मग समाधी कुठल्या कुठल्या प्रकारची, हे सगळं सांगितलं. देवाचं नाव नाही, इथंच पहिल्यांदा आलं. आपण स्ववरती लक्ष केंद्रित करायचं. देवाचं काय करायचं? तर ईश्वर भावना जी माणसाला असते त्या भावनेमध्ये ईश्वराचं अस्तित्व असतं. शेवटी आपण आपलं अस्तित्व काय आणि देवाचं अस्तित्व काय, हे दोन वेगवेगळे अस्तित्व नाही आहे, एकच अस्तित्व आहे. तर भावनेने पण अस्तित्वाची जाणीव असते आणि स्वच्या जाणीवेवर डायरेक्ट केंद्रित केलं तरी देखील अस्तित्वाची जाणीव असते. इथे सांगतात की याचं कॉम्बिनेशन करा. ईश्वर प्रणिधानाने जरी केलं तरी देखील चालेल आणि स्ववरती. मग ईश्वर प्रणिधानाने कसं करायचं? आतमध्येच तो आहे अशा प्रकारच्या भावाने. एखाद्या व्यक्तीचं भावनात्मक पिंड असतं की मला कृष्णाला सोडून नाही करता येत काही, जसं गोपींचा भाव होता की कृष्ण सोडून आम्हाला तू निराकार ब्रह्म वगैरे काही सांगू नको, असं त्याने ते उद्धवाला बजावलं. कृष्ण जो कुठला तुझा भाव असेल तो भाव घेऊन ईश्वराचं स्मरण म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाशी चित्त जोडलं जातं. मंत्राचं रिपिटेशन म्हणजे स्मरण नव्हे. बरेच लोक असं म्हणतात किती वेळ जप केला, लक्ष ठेवून जप कर, त्याचं अस्तित्व धरून जप कर, मग होणार ते. अस्तित्व एका बाजूला पडलेलं आहे, मन वाटेल तिकडे भटकत आहे आणि जप चाललेलं आहे आणि ती यंत्र मिळतात टकक टकक टकक. देवाला सुद्धा कंटाळायच असेल ना, सारखे टिकटिक या लोकांच्या ऐकत बसायचे. त्यामुळे मंत्राची संख्या, जपाची संख्या हे वळण लावण्यासाठी असतं की मनाला ज्यांना वळण लागलेलंच आहे त्यांनी हे संख्येचे भांगड पडण्याचं काही कारण नाही. कोणीही संतांनी सांगितलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी थोडं सांगितलं, तुकाराम महाराजांनी थोडं सांगितलं, गोंदवलेकर महाराजांनी 13 कोटी. ते एक माणूस म्हणला होता की 13 कोटी जप केला पण मला काही राम भेटला नाही. तर महाराज म्हणले 13 कोटी म्हणजे हिंदीतलं 13 कोटी, तुझं सगळं 13 कोटी चाललं. हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं आम्ही ईश्वराशी मन जोडणे याच्यासाठी करतो, तत्वाशी संबंधित होऊन जाणे. एकदा का ते प्रिन्सिपल कळलं की मग आमच्या एकूण जीवनशैलीमध्ये ते कसं बसतंय हे बघून आम्ही करू शकतो. पण नामस्मरण केव्हाही करू शकतो.
तर एका बाजूला नामस्मरण कुठल्याही अवस्थेमध्ये करू शकतो. म्हणून ईश्वर प्रणिधान याच्यामध्ये नामस्मरण हा अति महत्वाचा फॅक्टर. पण त्याचबरोबर अस्तित्वाची जाणीव असून ते करणं हे फार महत्वाचं. नाही तर नुसतंच घोकत बसले इकडे तिकडे लक्ष घोकत बसले असं नाही. ज्याचं नाम घेतोय त्याचा अस्तित्वाचा भाव माझ्या मनात असलो पाहिजे. मग मी ते घेताना कुठेही असलं तरी त्याचा परिणाम होत राहतो. चित्त त्याच्याशी जोडलेलं राहतं. नाही तर चित्त त्याच्याशी जोडलेलं नाही आहे आणि नुसतंच नाम चाललंय असं जेव्हा असतं त्यावेळेस त्याचा एक सात्विक परिणाम होतोच काही झालं तरी, परंतु तो अस्तित्वाची जाणीव धरून केलेल्या नामापेक्षा फार कमी असतो. त्याला महत्व नाही असं नाही, परंतु ती गोष्ट तेवढ्याच वेळात लक्ष ठेवून केल्याने जास्ती इफेक्ट होत राहतो. ईश्वर प्रणिधानात्मा हे सूत्र ध्यान योगाचा एक वेगळा आस्पेक्ट सांगतं की नुसतं स्ववरती केंद्रित करणं हे महत्वाची गोष्ट आहे, पण ईश्वर भाव धरून स्ववरती केंद्रित करणं. मला रामाचं नाम घेऊनच करता येतं ध्यान करणं. ईश्वर भाव हा महत्वाचा आहेच आहे. त्यामुळे अस्तित्वाच्या जाणीवेला धरून राहणे ते देवाच्या अस्तित्वाचे किंवा स्वतःच्या अस्तित्वाचे कुठल्याही प्रकाराने त्याच्याशी संबंधित होत राहणे. म्हणून इथे फक्त एकांगी साधनं नाही सांगितले. तुमच्या मनोवृत्तीला जमेल त्या पद्धतीने तुम्ही साधना ते करू शकता. म्हणून ईश्वर प्रणिधाना